Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is 2402. Our paper title is Environmental Pollution and Control Second. Our unit is second. In first unit, we have to study air pollution, definition of air pollution, sources of air pollution, pollutants, which pollutants are created for air pollution. These all things are we study in our previous unit. In previous unit we also study sources of air pollution, primary and secondary pollutant, criteria air pollutant. There these so many things are we study in our first lecture, in our first unit. Then this is our second unit. In this second unit we have to study control of air pollution, how to control air pollution. In this we study source reduction, raw material changes, process and operational changes, then equipment modification. म्हणजे सेकंड युनिटचा जो काही फर्स्ट लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण एअर पोल्युशन कंट्रोल कसं करायचं ते बघितलं. त्या कंट्रोलमध्ये आपण सोर्स रिडक्शन करून एअर पोल्युशन कसं कंट्रोल करायचं, नंतर रॉ मटेरियल चेंजेस करून काय काय बेनिफिट होतं की ते आपण बघितलं. देन वी चेंज प्रोसेस अँड ऑपरेशनल चेंजेस, देन इक्विपमेंट मॉडिफिकेशन अँड रिप्लेसमेंट. दीज ऑल थिंग्स वी आर स्टडी इन आवर प्रिवियस लेक्चर. Then we also study absorption technique to reduce or control the air pollution. And today we have to see air pollution control technology. टुडे वी हॅव टू स्टडी कंडेन्सेशन. म्हणजे मागच्या युनिटमध्ये आपण एनलिस्ट केलेलं होतं की कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी. तर पहिली होती कंडेन्सेशन, नंतर ॲब्सॉर्प्शन, ॲडसॉर्प्शन, फिल्ट्रेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन, ग्रॅव्हिटी सेटलिंग चेंबर, देन वेट स्क्रबिंग, कंट्रोल ऑफ इमिशन फ्रॉम ऑटोमोबाईल्स अँड रिडिझाईन्ड इंजिन्स, कॅटलायटिक कन्व्हर्टर्स. म्हणजे हे जे काही इक्विपमेंट आहे, ह्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहे, ह्या सर्व टेक्नॉलॉजी आपण यूज करतो एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी ऑर रिमूव्ह द पोल्युटंट फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲब्सॉर्प्शन टेक्निक पाहिली. ती टेक्निक मेनली ॲब्सॉर्ब करते जे काही एअर पोल्युटंट आहे किंवा जे काही पर्टिक्युलेट मॅटर आहेत ते ॲब्सॉर्ब होतात, म्हणून त्या टेक्निकला आपण ॲब्सॉर्प्शन म्हणतो. त्याचं आपण वर्किंग बघितलं, ते इन्स्ट्रुमेंट कशा प्रकारे वर्क करते हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सी कंडेन्सेशन टेक्निक. What is mean by condensation? Condensation is a process used heavily throughout industry to convert a gas or vapor to liquid. Condensation ही अशी प्रोसेस आहे used heavily throughout industry to contact gas or vapor to liquid. म्हणजे गॅस आणि ज्या व्हेपर काय आहे त्याचं लिक्विडसोबत जे काही कॉन्टॅक्ट होतं आणि त्या लिक्विडमध्ये ॲब्सॉर्ब होतात त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. Any gas can be reduced to liquid by sufficiently lowering the temperature. म्हणजे कोणताही गॅस असतो तो रिड्यूस होतो लिक्विडमध्ये आणि तो ज्यावेळेस लिक्विडमध्ये रिड्यूस होतो त्यावेळेस जे काही टेम्परेचर आहे ते लोवरिंग होतं. म्हणजे लोवरिंग द टेम्परेचर लो होऊन तो रिड्यूस होतो. कॉमन एक्झाम्पल्स कॅन इन्क्लूड डिस्टिलेशन ऑफ व्हेरियस हायड्रोकार्बन्स इन रिफायनिंग ऑपरेशन्स अँड ड्राईंग ऑफ एअर. म्हणजे कॉमन एक्झाम्पल काय आहे त्याचं, डिस्टिलेशन ऑफ व्हेरियस हायड्रोकार्बन इन रिफायनिंग ऑपरेशन अँड ड्राईंग ऑफ एअर. याच्यामध्ये एअर ड्राईंग केलं जातं, हे त्याचं कॉमन ऑपरेशन आहे. कंडेन्सेशन कॅन बी यूज टू रिमूव्ह अ पोल्युटंट फ्रॉम अ गॅस स्ट्रीम. कंडेन्सेशन कशासाठी यूज केलं जातं, तर पोल्युटंट जे काय आहे ते रिमूव्ह करतात कशामधनं, तर गॅस स्ट्रीममधनं जे काही पोल्युटंट आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आपण कंडेन्सेशन ही टेक्निक यूज करतो. इफ द ड्यू पॉईंट ऑफ द पोल्युटंट इज हायर दॅन द कॅरियर गॅस. आणि त्याला कंडिशन काय आहे, ड्यू पॉईंट जो काय आहे तो ज्यावेळेस हायर असतो कॅरियर गॅसपेक्षा त्यावेळेस आपण ही टेक्निक यूज करतो. कॅरियर गॅस म्हणजे जो काही नॉन पोल्युटंट गॅस असतो त्याला आपण कॅरियर गॅस म्हणतो. हे झालं ऑल ओव्हर इंट्रोडक्शन अबाउट द कंडेन्सेशन. देन कंडेन्सेशन इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग अ गॅस ऑर व्हेपर टू लिक्विड. कंडेन्सेशन ही अशी प्रोसेस आहे ती काय गॅस आणि व्हेपर जे आहे ते लिक्विडमध्ये कन्वर्ट करते, ह्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. एनी गॅस कॅन बी रिड्यूस टू ए लिक्विड बाय लोअरिंग इट्स टेम्परेचर. आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं, हे टेम्परेचर लोअर करते ज्यावेळेस ती जी काय असते ते ॲब्सॉर्ब केली जाते, ती स्ट्रीम आहे किंवा ते पोल्युटंट आहे त्यावेळेस टेम्परेचर जे काय आहे ते लो केलं जातं आणि प्रेशर असतं ते इट सेल्फली इन्क्रीज होतं, जे काही प्रेशर असतं ते. कंडेन्सर्स आर टिपिकली यूज्ड ॲज अ प्री-ट्रीटमेंट डिव्हाइस. कंडेन्सर्स हे मेनली प्री ट्रीटमेंट डिव्हाइस म्हणून पण यूज केले जातात. द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ कंडेन्सिंग इज बाय लोअरिंग टेम्परेचर.
म्हणजे मोस्ट कॉमन त्याचं काय आहे तर ते टेम्परेचर लो करतं. व्हाईल इन्क्रीजिंग प्रेशर कॅन बी इक्वली इफेक्टिव्ह, ए प्रेशर कंडेन्सिंग टेक्निक इज युजली मोर एक्सपेन्सिव्ह. म्हणजे जे काय प्रेशर म्हणजे ज्यावेळेस प्रेशर क्रिएट करून आपण ज्यावेळेस कंडेन्स करतो गॅस किंवा ज्यावेळेस ते काही लिक्विडमध्ये ॲब्झॉर्ब करून घेतो ती मोर एक्सपेन्सिव्ह टेक्निक आहे कंडेन्सेशनमधली. कंडेन्सर्स आर सिम्पली अँड रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह डिव्हाइस दॅट नॉर्मली यूज वॉटर और एअर ॲज अ कूलंट. म्हणजे कंडेन्सर्स ही जी काही टेक्निक आहे ती इनएक्सपेन्सिव्ह आहे, कारण त्याच्यामध्ये आपण नॅचरल ज्या काही गोष्टी आहेत एअर आणि वॉटर आहे हे आपण कूलंट म्हणून किंवा कूल करण्यासाठी आपण वॉटर आणि एअर वापरतो. म्हणून ह्या जे काही कंडेन्सर्स आहेत हे इनएक्सपेन्सिव्ह आहे. Then types of condenser. There are mainly two types of condenser: direct contact condenser and indirect contact condenser. What is mean by direct contact condenser? तर direct contact condenser म्हणजे ऑपरेट बाय मिक्सिंग द कंटॅमिनेटेड गॅस स्ट्रीम विथ द कूलिंग मीडियम. म्हणजे हे कसं ऑपरेट होतं, मिक्सिंग होतं कंटॅमिनेटेड गॅस स्ट्रीमचं कूलिंग मीडियममध्ये. हे अशा कूलिंग मीडियममध्ये कंटॅमिनेटेड जी काही गॅस आहे त्याचं मिक्सिंग होतं, त्याला आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट कंडेन्सर म्हणतो. देन इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट कंडेन्सर म्हणजे काय, वर्क व्हेन द कॉन्टॅमिनेटेड गॅस स्ट्रीम इज केप्ट सेपरेट फ्रॉम कूलंट मीडियम सिमिलर टू अ रॅडिएटर और हीट एक्सचेंजर. म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये मेनली काय फरक आहे तर डायरेक्टमध्ये असं आहे की जी काही कंटॅमिनेटेड गॅस स्ट्रीम आहे ती कूलिंग मीडियममध्ये मिक्स होते, आणि इनडायरेक्टमध्ये कूलिंग मीडियममध्ये मिक्स न होता जी काही कंटॅमिनेटेड गॅस आहे ती सेपरेटली फॉर्म होते किंवा सेपरेट असते, त्याला आपण इनडायरेक्टली म्हणतो. आणि हे रॅडिएटरसारखं किंवा हीट एक्सचेंजरसारखं काम करतं, म्हणून आपल्याला आपण इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट कंडेन्सर म्हणतो. मेनली दोन टाईप आहेत कंडेन्सरचे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ते कशावर तर मिक्सिंगवर अवलंबून आहेत. म्हणजे डायरेक्टमध्ये मिक्सिंग होतं दोन कूलंट म्हणजे जे काही वॉटर आहे त्याच्यासोबत कॉन्टॅमिनेटेड गॅस स्ट्रीम आहे ती मिक्स होते, आणि इनडायरेक्टमध्ये तशी मिक्स होत नाही. हा त्याच्यामधला मेन डिफरन्स आहे. In a contact condenser, the gas stream comes into contact with cold liquid. म्हणजे जी काही कॉन्टॅक्ट कंडेन्सर आहेत इथं ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये दाखवलेले आहेत कॉन्टॅक्ट कंडेन्सर. त्याच्यामध्ये गॅस स्ट्रीम द गॅस कम्स इन टू कॉन्टॅक्ट विथ कोल्ड लिक्विड. जो काही गॅस आहे तो कोल्ड लिक्विड आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, त्याला आपण कॉन्टॅक्ट कंडेन्सर म्हणतो. म्हणजे नावाप्रमाणे जो काही कॉन्टॅक्ट कंडेन्सर त्यांचा कॉन्टॅक्ट होतो म्हणून आपण त्याला कॉन्टॅक्ट कंडेन्सर म्हणतो. In a surface condenser, the gas contact a coolant surface in which cooled liquid or gas is circulated such the outside of the tube. म्हणजे जे काही आहे हे जे काही सरफेस कंडेन्सर आहे त्याच्यामध्ये कूलंट आणि जे काही लिक्विड आहे ते आउटसाईड कंडेन्सरच्या आउटसाईडनी फ्लो होतं किंवा आउटसाईडनी सर्क्युलेट होतं. रिमूव्हल इफिशियन्सीज ऑफ कंडेन्सर टिपिकली रेंज फ्रॉम 50% टू मोर दॅन 90% डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ दी कंडेन्सर. म्हणजे जे काही आहे किंवा कंडेन्सरच्या नेचरवर म्हणता येईल किंवा आपल्याला पर्टिक्युलेट किंवा पोल्युटंटच्या नेचरवर म्हणता येईल. म्हणजे जे काही सरफेस कंडेन्सर आणि कॉन्टॅक्ट कंडेन्सर आहे ही पहिली डायग्राम आहे कॉन्टॅक्ट कंडेन्सरची. कॉन्टॅक्ट कंडेन्सरमध्ये ही जे काही आहे हा नॉब इथनं गॅस इनलेट होतं, नंतर हा इथनं वॉटर इनलेट होतं म्हणजे ॲज अ कूलंट, आणि नंतर जे काही वरच्या बाजूने गॅस आउटलेट आहे याच्यामधनं गॅस बाहेर पडला जातो, आणि वॉटर ॲज अ आउटलेट म्हणजे जी काय वॉटर अँड कंडेन्सेट आउटलेट. हा खाली जो काय आहे हा एक्सेस रिमूव्हल ऑफ वॉटर होतं, आणि नंतर हा वरच्या बाजूने गॅस आउटलेट होतं. म्हणजे फर्स्टली गॅस इनलेट होतो, जो काय पोल्युटंट आहे किंवा आपण जो गॅस स्ट्रीम होतो ती इनलेट होते, आणि नंतर मधलं जे मीडियम आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट येतो लिक्विडचा, आणि कोल्ड गॅस कम्स इन टू लिक्विड कॉन्टॅक्ट. म्हणजे ज्यामध्ये जे काय आहे त्याच्यामध्ये गॅस आणि लिक्विडचं कॉन्टॅक्ट होतं, आणि जी काही क्लीन गॅस आहे आपण म्हणतो तो गॅस आउटलेट होतो बाहेरनं, आणि खालनं मीडियम वॉटर अँड कंडेन्सेट आउटलेट खालनं. हा आहे कॉन्टॅक्ट कंडेन्सर. खालचा आहे सरफेस कंडेन्सर. इन दिस कूलिंग मीडियम इनलेट आणि कूलिंग मीडियम आउटलेट हा बाहेरचा आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं सरफेसला त्याच्या आउटसाईडनं ज्या काही ट्यूब आहेत त्या ट्यूबमधनं कूलंट मीडियम इनलेट होतो. नॉन कंडेन्सेबल गॅस अँड कंडेन्सेल आउटलेट्स. म्हणजे हे जे काही दोन आहेत बाजूचे ते दोन आउटलेट्स आहेत, आणि इकडचा आहे तो गॅस इनलेट आहे. म्हणजे याच्या साईडला किंवा आपण सरफेसला त्याच्या कूलंट प्रेझेंट असतो, हे या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. या दोन डायग्राम आहे. फर्स्ट डायग्राम शो द कॉन्टॅक्ट कंडेन्सर अँड सेकंड वन शो सरफेस कंडेन्सर.
Then what are the advantages of condenser? Good for separating larger pollution content. हे गुड आहे. लार्जर सेपरेटिंग जे काही पोल्युटंट आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. नंतर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? कूलिंग वॉटर इज रिक्वायर्ड, सो अँड एअर कूलर और कूलिंग टॉवर्स मस्ट बी प्लेस्ड. म्हणजे कूलिंग वॉटर लागतं, त्याच्यामध्ये आपल्याला एअर कूलर आणि कूलिंग टॉवर हे प्लेस करावं लागतात. व्हॅरिंग इल्ड्स फॉर व्हेरियस गॅस कॉम्पोजिशन अँड ह्युमिडिटी लेवल्स. आणि ह्युमिडिटी लेवल आहे किंवा गॅसेसची जी काही लेवल आहे त्याच्यामध्ये ते व्हॅरी होतं. म्हणजे ते ह्याच्या गॅसच्या नेचरवर अवलंबून असतं, त्याच्यामध्ये त्याचे जे काही हे आहे ते व्हॅरी होतं. हे त्याचं डिसॲडव्हान्टेजेस आहे. Mainly in today's lecture, what we have to see? In today's lecture, we have to see condensation technique. It is a technique which is used for the control of air pollution. What is mean by condensation? Condensation is a process used heavily throughout industry to convert gas or व्हेपर टू लिक्विड. गॅस आणि व्हेपर हे लिक्विडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण जी काही इंडस्ट्रियल लेवलवर टेक्निक वापरतो त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. आणि त्याच्यामध्ये एअरचं ड्राईंग होतं. आणि कंडेन्सेशन मस्ट बी यूज टू रिमूव्ह पोल्युटंट फ्रॉम गॅस स्ट्रीम. गॅस स्ट्रीममधनं पोल्युटंट रिमूव्ह करण्यासाठी आपण कंडेन्सेशन ही टेक्निक वापरतो. देन व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन? कंडेन्सेशनमध्ये आपण एअरचं टेम्परेचर असं ते लो होतं हे बघितलं. आणि सिम्पली कंडेन्सेशन म्हणजे त्याच्यामध्ये कूलंट म्हणून काय तर वॉटरचा यूज केला जातो. वॉटर आणि एअरचा कूलंट म्हणून यूज केला जातो ते कूल करण्यासाठी. आणि ते त्याच्यामुळे ती इनएक्सपेन्सिव्ह आहे हे आपण मेनली बघितलं. देन वी सी टाईप्स ऑफ कंडेन्सर, डायरेक्ट कॉन्टॅक्ट कंडेन्सर अँड इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट कंडेन्सर. याच्यामध्ये मिक्सिंगवर ते टाईप ठरवलेले गेले आहेत. कूलिंग मीडियममध्ये जो काही कंटॅमिनेटेड गॅस मिक्स होतो ती मेथड आहे, त्याला आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट कंडेन्सर म्हणतो. अँड देन व्हेन it is a separate cooling medium and gas stream is separate, then it is called as the indirect contact condenser. Then we see contact condenser and surface condenser, and also see the diagram of contact condenser and surface condenser. Then we see advantages and disadvantages of condenser. All this is about the condensation technique which is used for the control of air pollution. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.